नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनीच्या येणाऱ्या आजच्या एपिसोडमध्ये पोलीस स्टेशनमध्ये सरोज पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न करते आणि पोलीस तिला स्पष्ट भाषेत म्हणतात की यावरून तुम्ही असं सिद्ध करताय का की तुमचा मुलगा दोषी आहे। इकडे चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसमध्ये राहुल पोलीस येतील म्हणून सगळ्यात आधी चांदेकराच्या ऑफिसमध्ये जाऊन हिऱ्यांची रिसीट त्यांच्या हाती लागू नये म्हणून तो ती रिसीट शोधतो आणि ती रिसीट त्याला सापडते। ती रिसीट तो त्याच्या खिशात लपवते। आता या खेळाचा रंग मी अजून रंगवणार आहे आणि आता ही पोलिसांना रिसीट न मिळवल्यामुळे अद्वैतवरचे लागलेले सगळे आरोप सिद्ध होतील हा विचार करून मनातल्या मनात खुश होतो। इकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सरोजला सांगतात की अशा छोट्या मोठ्या चुका करू नका, उगाचच अद्वैत चांदेकरचे प्रॉब्लेम्स वाढतील। कला येऊन सरोजला सांगते की आपण अद्वैतला लवकरात लवकर सोडवण्यासाठी एखादा वकील बघूयात। कला अद्वैतला जाऊन दिलासा देते आणि त्याला सांगते की काहीतरी गफलत झाली असेल म्हणून हा सगळा गोळ झालेला असेल। तेव्हा सरोज येऊन सांगते की कुठल्याही वकिलाचा कॉन्टॅक्ट होत नाही आहे। तेव्हा कला सायलीला कॉल करून अर्जुनकडे मदत मागण्याचं ठरवते आणि ती बाहेर येऊन सायलीला कॉल करते आणि मला तुझी मदत हवी आहे असं सांगते। तेव्हा सायली म्हणते बातमी बघून मी तुला कॉलच करणार होते आणि अद्वैत भाऊजी असं काही करतील याच्यावर आमचा विश्वास नाही आहे असं सांगते। तेव्हा कला तिच्याकडे शब्द टाकते की आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहोत, तू अर्जुन भाऊजींशी बोलशील का? चांदेकरांचा वकील म्हणून ते येतील का आणि चांदेकराचा वकील म्हणून त्यांच्या बेलसाठी प्रयत्न करतील का? तेव्हा सायली तिला होकार देते। कला पोलीस स्टेशनमध्ये येऊन अद्वैतला गुड न्यूज देते, अर्जुन बेलची तयारी करत असल्याचं सांगते। पोलीस चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतात, मागे मागे कलाही जाते। पोलीस बाहेर येतात तेव्हा बाहेर प्रेस उभी असते। ते चांदेकराबद्दल त्यांना प्रश्न विचारतात पण पोलीस त्यांना काहीही क्लॅरिफिकेशन देत नाही आणि निघून जातात। पाठोपाठ कला आणि सरोजसुद्धा येतात तेव्हा त्यांनासुद्धा ते प्रश्न विचारून भांबावून सोडतात पण कला त्यांना काहीच उत्तरं देत नाही आणि त्याही निघून जातात। प्रेसवाले हवी तशी माहिती न मिळाल्यामुळे ते सरळ चांदेकरांच्या घरी जाण्याचं ठरवतात। पोलीस चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसमध्ये पोचतात। तिथे वेलकम करण्यासाठी राहुल असतो आणि ते राहुलला सांगतात की सगळ्या फायली आणून दे। राहुल काय सगळ्या फायली आणून देतो त्यांना। पोलीस जेव्हा ते फायली तपासतात तेव्हा हिऱ्याच्या देवाणघेण्याची रिसीटच नसते आणि हे पोलिसांच्या बरोबर लक्षात येतं। तेव्हा ते नसलेल्या रिसीटबद्दल कला आणि सरोजला विचारतात तेव्हा कला म्हणते की नाही, चांदेकर ज्वेलर्समध्ये विना रिसीटचं कामच करत नाही। तेव्हा सरोजसुद्धा तेच म्हणते, रिसीटशिवाय आम्ही बिझनेसच करत नाही। पण पोलिसांना त्या काही रिसीटी सापडत नाही, याचा अर्थ तुम्ही खरे हिरे वापरलेलेच नाही आहेत आणि हाच पुरावा आम्ही शोधत होतो असं सांगून निघून जातात। इकडे आबा सारडाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा काही कॉन्टॅक्ट होत नाही। मग आबा परत पोलीस कमिशनर साहेबांनासुद्धा कॉल करतात आणि अद्वैतच्या अटकेबद्दल विचारतात आणि ते पोलीस कमिशनर यांना विनंतीसुद्धा करतात, मी माझं अख्खं ऑफिस तुमच्या स्वाधीन करतो, तुम्ही हवी तशी तपासणी करा, कोणीही तुमच्यामध्ये येणार नाही, फक्त संशयित म्हणून माझ्या नातवावर आरोप करू नका आणि त्याला डांबूही नका अशी विनंती करतात। पण पोलीस कमिशनर म्हणतात की मी तुमच्या विनंतीचा मान ठेवला असता पण समोरची पार्टी कोण आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे ना, आम्हाला वरून तशी ऑर्डरच आहे आणि अद्वैत चांदेकर यांनी अफरातफर केली नसेल असा विश्वास आहे पण ह्या विश्वासाने कायदा चालत नाही आणि त्यासाठी पुरावा द्यावे लागतो आणि हे पुरावे शोधून काढण्यासाठी आम्ही अद्वैत चांदेकर यांना अटक केलेली आहे असं बोलून फोन ठेवून देतात। या चांदेकरांच्या घरी पोचते आणि आबा चांदेकर यांना बाहेर बोलवा असं सांगते। रोहन त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न करतो पण बाहेर चाललेला सगळा गोंधळ ऐकून आबा बाहेर येतात आणि प्रेस सरळ सरळ त्यांना त्यांच्या नातवांनी केलेल्या खोटेपणाबद्दल त्यांना जाब विचारते, त्यांच्या संस्कारावरती प्रश्न उचलते आणि हे सगळं सुरू असताना रोहिणीला मात्र खूप आनंद होतो। आबा प्रेसला समजावतात की मला मान्य आहे काहीतरी गफलत झालेली आहे पण माझ्या नातवावरचा आरोप अजून सिद्ध झालेला नाही आहे, तेव्हा विचार करूनच बोला आणि सोहमला सगळ्यांना बाहेर काढायला सांगतो। आबा संतापलेल्या परिस्थितीत आतमध्ये येतात आणि त्यांना खूप त्रास होत असतो आणि ते म्हणतात की माझा अद्वैत येईपर्यंत मी पाणीसुद्धा पिणार नाही। तेव्हा रोहिणी आबांना म्हणते की डॅडी, तुम्ही का स्वतःहून तुमची तब्येत खराब करताय? हा सगळा घोळ जो आहे तो अद्वैतने घातलेला आहे, तुम्ही का तुमची तब्येत खराब करून घेताय असं बोलून ती वैतागून आतमध्ये निघून जाते। इकडे ऑफिसमध्ये राहुलला एक सारखा कॉल येत असतो, तो कॉल कट करत असतो। कला पहिल्यांदा त्या कॉलकडे आणि राहुलकडे दुर्लक्ष करते आणि ती केबिनमध्ये जाते। राहुल विचार करतो आता ही कला केबिनमध्ये जाऊन काहीतरी घोळ करेल
त्याला परत समोरून रोहिणीचा कॉल येतो. तो सारखा कॉल कट करत असतो, पण रोहिणी त्याला सारखा कॉल करत असते. तेव्हा तो वैतागून कॉल उचलतो आणि तिला म्हणतो, आई मी कामात आहे, तू का सारखी कॉल करतेस मला. तेव्हा रोहिणी म्हणते, माझ्याशी नीट बोल हं तू. इकडे कला चांदेकराच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या रिसीट शोधते, पण तिच्या हाती काही लागत नाही. पण तिला नक्की आठवत असतं की ती रिसीट तिने पाहिलेली असते. आणि आजचा भाग संपतो. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये कला अंबाबाईला नमस्कार करून काहीतरी संकेत दे अशी विनंती करते. आणि राहुल फोनवर कोणाशी तरी बोलत असतो की मी अद्वैतसाठी एवढा मोठा खड्डा खणलेला आहे की तो आता परत कधीच राहू शकणार नाही. आणि हे सगळं मागे उभे राहून कला ऐकत असते. आता पाहूयात पुढच्या भागामध्ये कला काय रिॲक्शन घेईल आणि अद्वैतला कशा प्रकारे सोडवून काढेल. पाहत राहा आपल्या पुढच्या